पंढरीच्या वाटेवर व्यसनमुक्तीची शपथ. महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्त युवा संघाचा जेजुरीमध्ये अभिनव उपक्रम. आषाढी वारीच्या निमित्तानं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात आळंदी ते पंढरपूर लाखो भाविक सहभागी होत असतात. यावेळेस ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा जेजुरीतून पंढरपूरच्या दिशेला जात असताना व्यसनमुक्त युवा संघाचा चित्तरथ सर्व भाविकांचं लक्ष वेधून घेत होता. यावेळी तंबाखूरूपी, गुटखारूपी, दारूरूपी राक्षसी मुखवटे घातलेले व्यसनमुक्ती युवा संघाचे कार्यकर्ते सर्व वारकरी भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. यातून तुम्ही जर मला खाल्ले तर मी तुम्हाला खाऊन टाकील असा संदेश राक्षसीरूपी मुखवट्याच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचे कार्यकर्ते जनजागृती वारीमध्ये करताना दिसून येत होते. गेली 25 वर्षापासून व्यसनमुक्ती संघ व महाराष्ट्रातील तरुण व्यसनमुक्त सदाचारी हवा यासाठी प्रयत्न करत असलेले बंडातात्या कराडकर तसेच त्यांचे सर्व शिलेदार वारीच्या वाटेवरती सर्व वारकरी व्यसनमुक्त असावेत. गुटखा मावा कधी न खावा वाटतं का तुम्हाला असा व्यसनमुक्तीचा चित्ररथ तयार करून वारीच्या वाटेवरती प्रचार आणि प्रसार व्यसनमुक्त राहण्यासाठी प्रबोधन केले जाते. बाटलीचा स्पर्श नका करू, संसार उद्ध्वस्त करी दारू असा लोकांच्या माध्यमातून प्रचार केला जातो आणि यास चांगला प्रतिसादही मिळतो. त्यात वारीमधील शेकडो वारकरी तंबाखू, गुटखा तसेच आपल्याकडील व्यसनाचे सर्व साहित्य कुंडीमध्ये टाकून व्यसनमुक्त राहण्याचा संकल्प करताना दिसले. मागील 25 वर्षापासून अविरतपणे काम करत मुलांना संस्कार देण्याचे तसेच वारीच्या वाटेवरती प्रसार करण्याचे काम व्यसनमुक्त युवा संघ करत आलेला आहे. वारीच्या वाटेवरती व्यसनमुक्तीचा या ठिकाणी प्रचार आणि प्रसार करत असतो. रवींद्र भंडारकरांचा एकच विचार आहे की मार्गातील सर्व तरुण हा व्यसनमुक्त असावा, सदाचारी असावा. आपण बघतो या कुंडामध्ये सर्वांनी गायच्या आपल्याला गांजाच्या पुड्या मध्ये चिलीम असेल अशा सर्व प्रकारचे व्यसन सोडण्याचा संकल्प वारीच्या वाटेवरती या ठिकाणी वारकरी बांधव करत असतात. व्यसनमुक्ती युवा संघाचे पुणे उपराध्यक्ष आनंदजी नाईक साहेब तसेच आमचे विशालजी बारसुडे तसेच पुरंदर तालुकाध्यक्ष मच्छिंद्र नागरगोजे तसेच आमचे नंदभाऊ जगताप, संतोष महाराज जगडे, आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा मंगलताई देशमुख तसेच आमच्या संघाचे प्रवक्ते बाळासाहेब काळे व्यसनमुक्तीचा प्रचार आणि प्रसार करत असतात. आणि व्यसनमुक्तीचं या ठिकाणी काम अविरतपणे आमचे सर्व शिलेदार एक रात्रंदिवस एक समाजकार्य एक आपण सामाजिक बांधिलकी म्हणून हे आपले पांडुरंगाचे भक्त आहेत पण त्यांच्याकडनं व्यसन होत होतं. आज मात्र त्यांनी शपथ घेतली नाही संत सोपान काकाच्या भूमीमध्ये माऊलींच्या सोहळ्यामध्ये तुम्ही आजपासून व्यसन करणार नाही. बोला बाबा. करणार नाही आजपासून व्यसन करणार नाही. रामकृष्णाने सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. या माऊलींना संत सोपान काकांनी. यावेळी व्यसनमुक्त युवा संघाचे पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष मच्छिंद्र नागरगोजे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष आनंदजी नाईक, संघाचे प्रवक्ते बाळासाहेब काळे, अनंत देशमुख, तुषार देशमुख, विशाल बारसुडे, समर्थ नागरगोजे, प्रिन्स पासवान, कौस्तुभ देशमुख, युवा छावा संघटनेचे सर्व शिलेदार यावेळेस उपस्थित होते. या आणि अशा अनेक व्हिडिओसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण KP न्यूज या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.